सन 1983 ते 84 सालची गोष्ट आहे। मी तेव्हा 7वीच्या वर्गात शिकत होतो। आमचं गाव अगदी डोंगर पायथ्याचं छोटंसं, पण झाडोरा, पिंपळ, वड, चाळी, जुन्या विहिरी आणि देवळं असलेलं, गड्या गावकऱ्यांच्या हसण्याने आणि भांडणाने गजबजलेलं। गावाच्या मध्यभागी आमचा जुना चौपासी वाडा होता। लाकडी तुळ्या, खांब, मोठं अंगण, ढाळजे देवघर। तिथे 300 वर्षांपूर्वीचा स्वयंभू गणपती व कुलदेवी जगदंबेची मूर्ती होती। दरवर्षी भागवत सप्ताह व्हायचा। त्या वाड्यात दुपारी सावली, थंडावा आणि मुलांना खेळायला भरपूर जागा। त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्या वाड्यातच हमखास गोंधळ असायचा। आमच्या शेजारी राहत होत्या राधा काकी, थोड्या वेडसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, पण कामाला वाघ असलेल्या बाई। हिरव्या साडीशिवाय त्यांना कोणी पाहिलं नव्हतं। ओटी भरभरून झाडून धुणाऱ्या, रानातून लाकडं आणणाऱ्या। कष्टकरी आयुष्य, पण त्यांच्या वागण्यात कधी कधी वेडेपणाची झलक दिसायची। अचानक ओरडणं, पळणं, काहीतरी बडबडणं। गावकरी म्हणायचे, राधा थोडी माती फिरू आहे, पण मनाने वाईट नाही। तिचा नवरा म्हणजे दत्तू काका, गडी माणसात मान्यवर, कामसू, प्रामाणिक। मुलं लहान, एक 7 वर्षांचा तर दुसरा 10 वर्षांचा। संसार सुखाचा होता, पण राधा काकीच्या वेडेपणामुळे कधी कधी अडचणी यायच्या। मे महिन्याची रणरणीत दुपार, आम्ही वाड्यात विटीदांडू आणि लपंडाव खेळत होतो। घरातली मोठी माणसं वामकुक्षी घेत होती आणि अचानक कांठळ्या बसणारी किंकाळी आमच्या कानी पडली। आम्ही धावतच बाहेर आलो। शेजारी राधा काकींच्या घरातून प्रचंड धूर आणि आगीच्या ज्वाला बाहेर येत होत्या। लोक धावतच आले, दरवाजा तोडला आणि आतून बाहेर पडली ती राधा काकी। साडी पेटलेली, केस धगधगत, त्वचा वितळलेली। त्या इकडे तिकडे आंधळ्यासारख्या पळत होत्या, ओरडत आणि पडत उठत। दृश्य इतकं भयानक की माझ्या अंगावर सरसरून काटे आले। लोकांनी बादल्यांनी पाणी ओतून आग विझवली, पण त्यांच्या अंगाचं आधीच भस्मसात झालं होतं। आणि थोड्याच वेळात बातमी आली, राधा काकी वारल्या। संध्याकाळी त्यांचा अंत्यविधी झाला। आम्ही प्रचंड दुःखात होतो। गावकऱ्यांनी डोळ्यात पाणी आणलं। स्मशानात वडाच्या झाडाखाली त्यांची चिता रचली गेली। मंत्र, रडारड, सर्वत्र टाहो आणि जळणाऱ्या चामड्याचा वास। त्या रात्री गाव शोकमग्न झालं होतं। काही दिवस शांत गेले, पण 4थ्याच दिवशी दत्तू काका आमच्या वाड्यात आले आणि ते मान खाली घालून बसले, डोळ्यात अश्रू। आईने त्यांना पाणी दिलं। तेव्हा त्यांनी थरथरत आवाजात सांगितलं, मालकीनबाई, काल रात्री राधा आली होती, हिरव्या साडीत, मोकळ्या केसात, आणि ती एका कोपऱ्यात बसलेली। मी उठलो तर ती म्हणाली, घाबरू नका धनी, मी मुलांच्या ओढीने आले। रात्रभर ती मुलांच्या भोवतीच फिरत होती आणि त्यांना थोपटत राहिली। पहाटे नाहीशी झाली। मला भीती वाटते की कधी मुलांनी तिला पाहिलं तर ते घाबरून जातील। आई हे सर्व ऐकून थक्क झाली। पण गावात कुजबूज सुरू झाली। राधा आत्मा बनून परतली। दत्तू काकांनी मात्र ठामपणे सांगितलं, मी घर बदलतोय, रोज रात्री ती येते, मुलांभोवती फिरते, मला इथं राहणं शक्य नाही। 10 झाल्यावर त्यांनी गाव सोडलं। काही दिवस उलटले। आम्ही अंगणात झोपलो होतो। अचानक मला जाग आली। कोणीतरी हळूवार पण भेदक आवाजात हाक मारत होतं, काकी, ओ काकी, बाहेर या की। आई उठली होती। तिच्या चेहऱ्यावर भीती होती। तिनं मला गप्प बसायला सांगितलं, पण मी दरवाजाच्या छोट्या होलमधून बाहेर डोकावलो तर बाहेर ती उभी होती, हिरव्या साडीतली, अर्धवट जळालेली, केस धगधगत, पाय ओढत सरपटत ती अंगणात फिरत होती। कुठं गेली माझी मुलं? धनीही दिसत नाहीयेत। काकी, अहो बाहेर या ना। अचानक ती दरवाजापाशी थांबली आणि झटक्यात वळाली। तिचे पांढरे निर्जीव डोळे थेट माझ्या डोळ्यात रोखले गेले।
धाकले मालक, मला आत घ्या आणि ये म्हणा. तो आवाज डोक्यात घणाघात करावा तसा घुमला. माझा हात नकळत कडी उघडायला सरकला, पण आईने खसकन मला मागे ओढलं. ती म्हणाली, आपल्या घरात स्वयंभू गणपती आणि आई जगदंबेचं अधिष्ठान आहे. अशा जागेत अमानवीय शिरकाव करू शकत नाही. तिच्या हाकेला उत्तर देऊ नकोस. त्या रात्री मला झोपच लागली नाही. पुढच्या काही दिवसातही हाका यायच्या, पण आम्ही दुर्लक्ष करायला लागलो. हळूहळू आवाज थांबले. वेळ सरली. मी जरा मोठा झालो. त्या घटना विसरल्यासारख्या झाल्या. पण एके दिवशी विट्टी दांडू खेळत असताना माझी विट्टी राधाकाकींच्या घरात गेली. ते घर आता उद्ध्वस्त झालेलं, भिंती ढासळलेल्या, छत कोसळलेलं आणि दरवाजाही उखडलेला. तिथे गावकरी पायही ठेवत नसत. पण मी धाडस केलं. विटी उचलली आणि मागे वळालो आणि माझी दातखिळीच बसली, कारण समोर राधाकाकी बसलेल्या होत्या. माझे हातपाय जागीच बसले. मी पळण्याचा प्रयत्न करीत होतो, पण माझे हातपाय जागचे हालनात. हिरव्या साडीत, हातभर बांगड्या, चेहरा जळका आणि वितळलेला, पांढरे निर्जीव डोळे थेट माझ्याकडेच रोखलेले. क्षणात ती झेपावली. काळ्या धुरांची लोट मला वेढू लागले. माझा श्वास अडकला. मला वाटलं माझा जीवच बाहेर खेचून घेतायत. आणि त्याच वेळी माझ्या गळ्यातली तुळजाभवानीची माळ लखलखली. त्या तेजात ती तडफडली आणि मोठ्याने किंकाळी फोडली. तिचं अंग ज्वाळांनी वेढलं गेलं आणि ती अचानक नाहीशी झाली. मी कसाबसा घराबाहेर आलो आणि जमिनीवरच बेशुद्ध पडलो. थोड्या वेळाने मी डोळे उघडले तेव्हा मी माझ्या घरात होतो. आई व घरातले सर्वे माझ्या बाजूला उभे होते आणि मला काय झालं म्हणून विचारू लागले. या घटनेनंतर गावभर अफवा पसरली. लोक म्हणू लागले, राधा अजून स्मशानात भटकते. तिचं समाधान झालेलं नाही. तिच्या आत्म्याला अजूनही शांती मिळालेली नाही. काही बैलगाडीवाले सांगायचे, रात्री स्मशानातून जाताना अचानक आगीच्या लुकलुकणाऱ्या ज्वाळा दिसतात. कुणाला हिरवी सावली दिसते, तर कुणाला बांगड्यांचा आवाज येतो. गावातल्या जुन्या बायका सांगायच्या, जळून मेलेल्या आत्म्यांना सहज शांती मिळत नाही. त्यांना अर्धमरण म्हणतात. ते आपल्या लेकरांच्या ओढीने परत येतात. कदाचित राधाकाकींसोबतही तसंच झालं असावं. या घटनेला अनेक वर्षे उलटून गेली, पण अजूनही कधी कधी रात्री वारा सुटला की त्या वाड्याच्या ढासळलेल्या भिंतींमध्ये बांगड्यांचा किरकिर आवाज ऐकू येतो. गावकरी सूर्यास्तानंतर त्या घराच्या वाटेने जातही नाहीत आणि म्हणतात अजूनही राधाकाकींची सावली हिरव्या साडीत अंगणात फिरताना दिसते. ही घटना माझ्या लहानपणी घडलेली आहे आणि ही पूर्णतः खरी आहे. आजही आमच्या गावात तिच्या गोष्टी सांगितल्या जातात. ज्या रात्री मी दरवाजाच्या होलमधून तिला पाहिलं होतं, त्या नजरेचं दडपण अजूनही माझ्या हृदयावर आहे. जळालेला चेहरा, पांढरी नजर आणि अंगावर काटा आणणारी हाक, धाकले मालक, मला आत घ्या. आजही ते शब्द माझ्या कानात घुमतात. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओज आपल्यापर्यंत सहजासहजी पोहोचू शकतील. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.